नमस्कार, मी सौ अवंतिका हेमंत कदम. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत BEd अधिष्ठान अभ्यासक्रम आहे. त्यातील EDU 402 अध्ययन आणि अध्यापन या पाठ्यपुस्तकाचे वाचन करूया. घटक 2 अध्यापनाचे व अध्यापकाचे मानसशास्त्र. अनुक्रमणिका, उद्दिष्टे, प्रास्ताविक, विषय विवेचन. यामध्ये एकूण 8 उपघटक आहेत. 1. अध्यापनाचे स्वरूप व व्याख्या. 2. शिक्षक वर्तन, वर्गातील आंतरक्रिया व विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती. 3. शिक्षक विचार प्रक्रिया. 4. सामाजिक मध्यस्थ प्रक्रिया. 5. शैक्षणिक मध्यस्थ प्रक्रिया. 6. विद्यार्थी विचार प्रक्रिया. 7. अध्यापन संशोधनातील 2 मतप्रवाह. 8. अध्यापनाचे संभवनीय सिद्धांत किंवा उपपत्तीचे स्वरूप. पाठाचा सारांश, सरावासाठी स्वाध्याय, पारिभाषिक शब्द, शब्दार्थ इत्यादी. अधिक वाचनासाठी पुस्तके. पाठाची उद्दिष्टे पाहूया. या घटकाचे अध्ययन केल्यानंतर तुम्हाला समजेल की अध्यापनाचे स्वरूप व व्याख्याचे गट सांगता येतील. शिक्षक वर्तन, वर्गातील आंतरक्रिया आणि विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती सांगता येईल. शिक्षक विचार प्रक्रिया स्पष्ट करता येईल. सामाजिक मध्यस्थ प्रक्रिया सांगता येईल. शैक्षणिक मध्यस्थ प्रक्रिया स्पष्ट करता येईल. विचार प्रक्रिया, विद्यार्थी विचार प्रक्रिया स्पष्ट करता येईल. अध्यापन संशोधनातील दोन्ही मत प्रवाहातील साम्य व भेद स्पष्ट करता येतील. अध्यापनाच्या संभवनीय सिद्धांत किंवा उपपत्तीचे स्वरूप सांगता येईल. पाठाचा प्रास्ताविक पाहूया. टीचर टॉट जॉन लॅटिन. या विधानात महत्त्व कोणाला? आधुनिक विद्यार्थी केंद्रित शिक्षणापूर्वी अध्यापनात प्रक्रियेत लॅटिनला महत्त्व अधिक होतं. शैक्षणिक मानसशास्त्राच्या प्रभावामुळे आता जॉनला या प्रक्रियेत मध्यवर्ती स्थान प्राप्त झाले आहे. म्हणूनच सेवापूर्व प्रशिक्षणात पहिला परिपाठ जॉनला समजून घ्या हाच असतो आणि प्रशिक्षणार्थी देखील हा परिपाठ शिरोधार्य मानतो. परंतु केवळ जॉन किंवा केवळ लॅटिन या दोन्हींचा विचार तसा अजूनही अपुराच आहे. अध्यापन प्रक्रियेत अध्यापक म्हणजे टीचर हे सामान्य ज्ञानतर जॉन हे विशेष नाम वापरले आहे. जणू काही अध्यापकाला चेहरा मोहरा, व्यक्तिमत्व, भावभावना किंवा मनच नाही असे त्यातून सुचवायचे आहे. अध्यापनाच्या प्रक्रियेत शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाला, त्याच्या अंतर्बाह्य वर्तनाबद्दलच्या विचाराला स्थानच नाही काय? थोडा व्यापक विचार केला तर असे लक्षात येईल की अध्यापनात शिक्षक, टीचर, विद्यार्थी, जॉन, विषय, लॅटिन आणि सर्वांच्या अंतःक्रियांतून निर्माण होणारे वैशिष्ट्यपूर्ण मानवी वर्तन म्हणजे अध्यापन प्रक्रिया म्हणजे टॉट. या 4ही घटकांना महत्त्व आहे. येथे आपण अध्यापनाच्या मानसशास्त्राचा विचार करणार आहोत. पाठाचे विषय विवेचन. त्यातील पहिला उपघटक अध्यापनाचे स्वरूप व व्याख्या. अध्यापन हे मूलतः औपचारिक कृत्रिम स्वरूपाचे शिक्षक वर्तन आहे. अन्य व्यक्तीमध्ये अध्ययन घडवून आणण्याच्या हेतूने केलेली कृती म्हणजे अध्यापन असे या वर्तनाबाबत सर्वसाधारणतः म्हणता येईल. मात्र अशा स्वरूपाच्या व्याख्यातही अनेक त्रुटी आढळतात. माहिती सांगणे म्हणजे टेलिंग, अहवाल देणे म्हणजे रिपोर्टिंग, बातम्या देणे म्हणजे न्यूज कास्टिंग अशासारख्या अन्य कृतीत अध्यापन यात साम्य अधिक, भेद व कमी आहे. त्याचबरोबर अध्यापन ही या सर्वांपेक्षा एक वेगळी प्रक्रिया आहे हे दाखविण्यासाठी खालील 6 अटी आवश्यक आहेत असे त्यासाठी मानले जाते. अध्यापन घडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या 6 अटी अशा. 1. शिक्षक आणि विद्यार्थी यांमध्ये विशिष्ट, शक्यतो समोरासमोर आंतरक्रिया घडणे आवश्यक आहे. 2. आंतरक्रियेपूर्वी शिक्षकाला आशय ज्ञात आहे तर विद्यार्थ्याला तो ज्ञात नाही. 3. आशयाचे जे विद्यार्थ्यांकडून अध्ययन व्हावे या हेतूने व विश्वासाने शिक्षक या आंतरक्रियेत सहभागी झालेला आहे. 4. विद्यार्थ्यांकडून जो आशय शिकला जावा अशी अपेक्षा आहे त्याचे आविष्कार किंवा प्रगटीकरण करणाऱ्या कृती शिक्षक करतो. 5. शिक्षक करीत असलेल्या कृती आशयाचे अध्ययन होण्यास पूरक अशा आहेत.
6. शिक्षकाच्या ज्या कृतीमुळे विद्यार्थी जितक्या प्रमाणात आशय शिकण्याचा प्रयत्न करतो, निदान तितक्या प्रमाणात शिक्षकाचे अध्यापन यशस्वी ठरते. वरील अटी अनेक कारणांसाठी आवश्यक ठरतात. एखादे पुस्तक वाचल्याने प्राप्त झालेले ज्ञान हे त्या शिक्षकाने किंवा त्या लेखकाने शिकविलेले असे म्हणता येत नाही, कारण या क्रियेत अट 1 व अट 2 पूर्ण होत नाही. समजा 5 वर्षाच्या मुलाचा महाविद्यालयात शिकविल्या जाणाऱ्या गणितातील घटक शिकविण्याची कृती केली तरी ते शिकविणे न ठरता तो केवळ शिकविण्याचा प्रयत्न ठरेल. येथे अट 5 पूर्ण होत नाही. गंमत म्हणून केवळ मुलाला पाण्यात ढकलले आणि जीव वाचविण्याच्या प्रयत्नात पोहणे काही प्रमाणात त्याला जमले याचा अर्थ पोहणे शिकले असा होत नाही. येथे अध्यापनासाठी आवश्यक त्या आशयाच्या आविष्करणाचा अभाव आहे. अट 4. अध्यापकाच्या लकबी पोशाख यांचे अनुकरण म्हणजे अध्ययनाचा एक भाग आहे. मात्र या गोष्टी विद्यार्थ्यांनी शिकाव्यात हा शिक्षकाचा शिकविण्याचा हेतू नसतो. अट 3. पण त्यामुळे त्याचे अध्यापन झाले असे म्हणता येणार नाही. शेवटची अट परिणामकारकतेची ही हेतूत घालण्यात आलेली आहे. शिक्षकाने शिकविलेले परंतु विद्यार्थ्यांनी शिकण्याचे टाळले अशा वेळी अध्यापन घडलेच नाही असे म्हणावयाचे काय? अध्यापन म्हणजे काय हे अधिकाधिक सुस्पष्ट करण्याचा एक प्रयत्न म्हणून वरील अटी पाहता येईल, परंतु त्यामुळे सुस्पष्टता येईलच याची खात्री नाही. उलट यातून नवीन प्रश्न उपस्थित होतील. टीव्हीवरील अध्यापन मानावयाचे का? तर शिक्षकाला आशय ज्ञात असण्याविषयीची अट आवश्यक आहे का? विद्यार्थ्यांच्या स्वयंअध्ययन किंवा स्वयंशोधनाला चालना देणाऱ्या कृती हे अध्यापन आहे की नाही? अध्यापनामुळे विद्यार्थ्यांचे अध्ययन झाले आहे का? अध्यापनासाठी शिक्षक व विद्यार्थी अशा 2 व्यक्तींची आवश्यकता आहे का? यशस्वी अध्यापन म्हणजे चांगले अध्यापन का? आपण वाईट गोष्टी देखील यशस्वीरित्या शिकवू शकतो. म्हणजे अध्यापनात नैतिकतेचा विचार अपरिहार्य आहे का? असे अनेक मतभेद प्रश्न आहेत. त्यामुळे हे मतभेद वैचारिक भिन्नता अध्यापनाच्या विविध व्याख्यांमध्ये प्रतिबिंबित होते. स्मिथ B.O. 1984 यांनी अध्यापनाच्या व्याख्यांचे 4 प्रमुख प्रकार केले आहेत. ते असे 1. वर्णनात्मक व्याख्या, 2. परिणामकारकताधिष्ठित व्याख्या, 3. उद्दिष्टित व्याख्या, 4. आदर्शवादी व्याख्या. वर्णनात्मक व्याख्यात शिक्षक जेव्हा अध्यापन करतो असे आपण म्हणतो तेव्हा तो ज्या कृती करतो त्या कृतीवर भर दिलेला असो. परिणामकारकताधिष्ठित व्याख्यांमध्ये शिक्षकांच्या ज्या कृतीमुळे प्रत्यक्ष अध्ययन घडते त्याच कृतीचा अध्यापनात समावेश केला जातो. हेतुनुसारी किंवा उद्दिष्ट व्याख्येत हेतुपूर्ण कृती या अध्यापनाच्या वैशिष्ट्याला महत्त्व आहे. आदर्शवादी व्याख्या अध्यापनासाठी आवश्यक असणाऱ्या नैतिक अटी त्याच्या पूर्ततेस प्राधान्य देतात. त्या व्याख्यात अध्यापन म्हणजे काय नव्हे या गोष्टीवर अधिक भर दिला जातो. अशा व्याख्यानुसार अध्यापन म्हणजे अभिसंधान, दहशत, प्रचार किंवा मतांत प्रवेशन नव्हे. मात्र या व्याख्यांनुसार प्रशिक्षण हे अध्यापनात बसू शकेल. परंतु अध्यापन हे प्रशिक्षणापेक्षा व्यापक असून ते कौशल्यापेक्षा विचाराला अधिक चालना देते असे मानले जाते. B.O. स्मिथच्या या 4 व्याख्या प्रकारांपेक्षा भिन्न असे आणखी 2 नवे व्याख्यांचे गट होऊ शकतात. यापैकी पहिला गट हा शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रियेला महत्त्व देतो, तर दुसरा गट हा अध्यापनास पोषक वातावरण निर्मिती यावर भर देतो. पोषक अध्यापन प्रणाली निर्माण करणे म्हणजे अध्यापन. अशी नवी व्याख्या शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या प्रसारानुसार रूढ होऊ पाहत आहे. अध्यापन विषयक ही मतभिन्नता ही अध्यापनशास्त्राच्या अपरिपक्व अवस्थेचे एक लक्षण आहे. B.O. स्मिथच्या मते अध्यापन कृती व त्यांचे परिणाम यांचा संबंध स्पष्ट करणारी व शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालेली विधाने आज उपलब्ध नाहीत. अशा विधानांमुळे अध्यापनाची व्याख्या करण्याचे प्रयत्न केले जाणार नाहीत, पण अध्यापनाशी निगडीत विविध घटकांचे सिद्ध झालेले परस्पर संबंध मात्र मांडले जातील. याला स्मिथ अध्यापनाची शास्त्रीय व्याख्या म्हणतो. परंतु अशी शास्त्रीय व्याख्या तयार होण्यापूर्वी अध्यापनविषयक शास्त्रीय ज्ञान इतक्या प्रगत अवस्थेला पोहोचलेले असेल की असे आज वैद्यकीय विज्ञान डॉक्टरकीची व्याख्या
किंवा अभियांत्रिकीमध्ये इंजिनिअरिंगची व्याख्या याला महत्त्व उरले नाही, तशी स्थिती टीचिंगच्या व्याख्येची पुढे होईल. थोडक्यात अध्यापन या वैशिष्ट्यपूर्ण मानवी अंतरक्रियेचे स्वरूप अद्यापही संदिग्ध आहे. अध्यापनावरील 3 ते 4 दशकांच्या संशोधनातून अध्यापनाचे स्वरूप अजूनही धूसर, अस्पष्ट असेच राहिले आहे. या संदिग्धतेमुळे सुस्पष्ट धूसर स्थितीत मार्ग काढण्यासाठी संशोधकांनी जे प्रयत्न चालवले आहेत त्यात एक मार्ग म्हणजे संशोधकांनी अध्यापनासाठी निगडीत काही महत्त्वाच्या पारिभाषिक शब्दांच्या व्याख्या आता निश्चित केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत. अध्यापनाशी निगडीत महत्त्वाच्या पारिभाषिक शब्द: 1. अध्यापन परिणामकारकता. 2. अध्यापन कृती म्हणजेच कार्य. 3. अध्यापन क्षमता. यामध्ये अध्यापन परिणामकारकता म्हणजे अध्यापनाचा परिपाक म्हणून पूर्वनिश्चित उद्दिष्टांप्रत विद्यार्थ्यांनी केलेली प्रगती म्हणजे अध्यापनाची परिणामकारकता होय. या व्याख्येनुसार प्रथम शिक्षक परिणामाचे स्वरूप निश्चित करावे लागते आणि त्या परिणामांचा मापन विद्यार्थी वर्तनात परिभाषित केले जाते. अर्थात विद्यार्थ्यांची प्रगती किंवा अध्ययन हे शिक्षकाच्या नियंत्रणापलीकडील अनेक घटकांवर अवलंबून असल्याने अध्यापन परिणामकारकता हे स्थिर चल मानले जात नाही. अध्यापन कार्य किंवा कृती. वर्गात शिकवित असताना अध्यापकाने प्रदर्शित केलेले वर्तन म्हणजे अध्यापन कार्य होय. अध्यापन कार्य ही अध्यापन परिणामकारकतेपेक्षा भिन्न संकल्पना आहे. अध्यापन कार्य हे शिक्षक वर्तनामध्ये तर परिणामकारकता ही विद्यार्थी वर्तनामध्ये मांडतात. अध्यापन कार्य हे स्वाश्रयी चल तर परिणामकारकता हे त्यांचे आश्रयी चल आहे. अध्यापन क्षमता. अध्यापनाशी निगडीत ज्ञान, कौशल्य व विश्वास यांचा शिक्षकाजवळ असलेला साठा म्हणजे अध्यापन क्षमता होय. हे ज्ञान, कौशल्य व विश्वास शिक्षक धारण करतो, त्यामुळे शिक्षक जे जाणतो, करू शकतो किंवा मांडतो त्याला क्षमता असे म्हणता येईल. अध्यापन कार्य करणाऱ्यांकडे आवश्यक क्षमता असू शकते, परंतु आवश्यक त्या क्षमता असणारा शिक्षक नेहमीच प्रभावी अध्यापन करू शकेल असे नाही. अध्यापन कार्य हे अध्यापन क्षमतेबरोबरच अन्य घटकावरही अवलंबून असते. अध्यापन क्षमता ही शिक्षकाकडे आहे किंवा नाही अशा 2 शक्यतांमध्ये मांडण्याचा प्रघात आहे. तसेच ती अंशात्मकरित्या सुद्धा मांडता येते. जितकी अध्यापन क्षमता जास्त तितकी तो शिक्षक अधिक कार्यक्षम मांडता येईल. अध्यापन क्षमता, अध्यापन कार्य व अध्यापन परिणामकारकता या 3 पारिभाषिक शब्दांच्या व्याख्या पाहिल्यानंतर या 3 चलातील परस्पर संबंधांचा विचार करूया. उपघटक 2. शिक्षक वर्तन, वर्गातील आंतरक्रिया व विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती. शिक्षकाच्या अध्यापन क्षमतेवर शिक्षकाचे अध्यापन कार्य अवलंबून असते, हे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. अध्यापन कार्य व अध्यापन परिणामकारकता यांच्याशी संबंधही त्याचाच आणि स्वाश्रयी व आश्रयी या चलातील संबंधांप्रमाणे आहे. शिकविताना शिक्षक जे वर्तन व्यक्त करतो त्यातून शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये आंतरक्रिया घडते. ही आंतरक्रिया विद्यार्थी अध्ययनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. वर्गातील अंतरक्रिया. वर्गातील अंतरक्रियेच्या अभ्यासामध्ये ऑर्नोबेलक व त्यांचे सहकारी तसेच ॲनल फ्लेंडर्स यांनी महत्त्वाचे योगदान केलेले आहे. वर्गातील अंतरक्रियेचे शाब्दिक व अशाब्दिक अंतरक्रिया असे 2 प्रकार पडतात. शाब्दिक अंतरक्रिया शिक्षक विद्यार्थी तसे विद्यार्थी विद्यार्थी यांमध्ये घडत असते. फ्लँडर्सच्या मते वर्ग अध्यापनात शिक्षक विविध कृतीद्वारे विद्यार्थ्यांचे वर्तन नियंत्रित करत असतो. मात्र वर्तन नियंत्रण करण्याचे त्याचे मार्ग भिन्न असतात. काही शिक्षक हे व्याख्यानबाजी, आज्ञा देणे किंवा तीव्र स्वरूपाची टीका यांचा उपयोग करून प्रत्यक्षरित्या नियंत्रण करतात. याला शिक्षक प्रत्यक्षता असे म्हणतात. याउलट काही शिक्षक प्रशंसा, उत्तेजन, विद्यार्थी कल्पनांचा स्वीकार, विद्यार्थी भावनांचा स्वीकार, प्रश्न इत्यादी कृतींद्वारे विद्यार्थी वर्तनाचे अप्रत्यक्ष नियंत्रण करतात. याला शिक्षक अप्रत्यक्षता असे म्हणतात. फ्लँडर्स यांचे व त्यांचे सहकारी यांनी अनेक शिक्षकांच्या अध्यापनाचे निरीक्षण करून अनेक महत्त्वाचे निष्कर्ष मांडले. ते असे: 1. वर्गात घडणाऱ्या अंतरक्रियेपैकी 2 किंवा 3 अंतरक्रिया ही शाब्दिक तर 1 किंवा 1/3 अंतरक्रिया ही अशाब्दिक असते.
एकूण शाब्दिक अंतरक्रियेमध्ये शिक्षकांचे बोलणे 2/3 तर विद्यार्थ्यांचे बोलणे 1/3 असते. शिक्षकांच्या बोलण्यापैकी 2/3 बोलणे हे शिक्षक प्रत्यक्षतेशी निगडीत तर 1/3 बोलणे हे शिक्षक अप्रत्यक्षशी संबंधित असतात. या तीनही निकषांना एकत्रित मिळून 2/3 नियम असे म्हणतात. बेलक व त्यांचे सहकारी यांनी वर्गातील आंतरक्रियेचा अभ्यास करताना वर्ग अध्यापन हा शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील एकच खेळ आहे असे कल्पिले आहे. बुद्धिबळामध्ये असे 2 खेळाडू खेळी करतात तशाच प्रकारची आंतरक्रिया विद्यार्थी व शिक्षकात होते. बेलक व त्यांच्या सहकाऱ्यांनी या खेळीचे 4 प्रकार सांगितले आहेत. ते असे: रचनात्मक खेळी, यामध्ये पुढील खेळीस आवश्यक ते पार्श्वभूमी निर्माण केली जाते. कथन, व्याख्यान इत्यादी कृतींचा रचनात्मक खेळींमध्ये समावेश केला जातो. अपेक्षात्मक कृती, यात शिक्षक विद्यार्थ्यांकडून काही अपेक्षा व्यक्त करतो. प्रश्न, आज्ञा इत्यादी कृती या खेळीत मोडतात. प्रतिसादात्मक कृती, अपेक्षात्मक कृतींमध्ये अपेक्षा पूर्ण करण्याचा भाग म्हणून प्रतिसादात्मक कृती केल्या जातात. उदाहरणार्थ आज्ञेनुसार कृती करणे, प्रश्नांची उत्तरे देणे इत्यादी. प्रतिक्रियात्मक कृती, 4था भाग. प्रतिसादात्मक कृतीमध्ये खेळीवर योग्य अयोग्यता दर्शविणारी प्रतिक्रिया या खेळीतून व्यक्त होते. शिक्षकांची प्रशंसा, टीका इत्यादी कृती प्रतिक्रियात्मक खेळी होत. याच्यामध्ये STR, SOL, RES, REA या क्रमाने सर्वसाधारण खेळी घडत असतात तरी त्यात खूप विविधता आढळते. वर्गात या कृती लघु किंवा दीर्घ चक्राच्या रूपात आढळतात. या चक्रांना अध्यापन चक्रे म्हणजे टीचिंग सायकल असे म्हणतात. वर्गात घडणारी अंतरक्रियेतील विविध कृती किंवा वर्तने किंवा शिक्षक अप्रत्यक्ष किंवा अध्यापन चक्रे यासारख्या संकल्पना यांचा विद्यार्थी अध्ययनाशी कोणता संबंध आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. जर एखाद्या कृतीचा अध्ययनाशी कोणताच संबंध नसेल तर ती परिणामकारकता मानता येणार नाही. जर एखाद्या शिक्षक कृतीमुळे विद्यार्थी अध्ययनात चालना मिळत असेल तर ती कृती परिणामकारक मानली जाते. दुसऱ्या शब्दात असे म्हणता येईल की शिकविण्याची प्रक्रिया म्हणजे प्रोसेस व त्यांची अध्ययन निष्पत्ती म्हणजे प्रोडक्ट यांच्यातील संबंध स्पष्ट हवा याचा शोध घेण्याचे कार्य अलीकडे संशोधनातून केले जात आहे. या स्वरूपाच्या संशोधनास प्रक्रिया निष्पत्ती संशोधन प्रोसेस प्रोडक्ट रिसर्च असे म्हणतात. या संशोधनाच्या निष्कर्षाचा येथे आढावा घेणे इष्ट ठरेल. प्रक्रिया निष्पत्ती संशोधनाचे स्वरूप, प्रोसेस प्रोडक्ट रिसर्च या प्रकारच्या संशोधनाला शिक्षक परिणामकारकता संशोधन असेही म्हटले जाते. पूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे शिक्षकाच्या वर्गातील कृतींचा किंवा वर्तनाचा विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर काय परिणाम होतो याचा शोध घेणे हे या प्रकारच्या संशोधनाचे ध्येय आहे. या 2 प्रकारच्या चलातील संबंध स्पष्ट झाले की अध्यापन सुधारण्यासाठी या ज्ञानाचा उपयोग होईल. इतकेच नव्हे तर त्यानुसार शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमातही बदल करता येतील असे मानले जाते. प्रक्रिया निष्पत्ती संशोधनाची सुरुवात ही वर्ग अध्यापनाच्या प्रत्यक्ष निरीक्षणातून होते. शिक्षक तसेच विद्यार्थी वर्ग अध्यापनामध्ये कोणकोणत्या कृती किंवा वर्तने दर्शवितात याचा शोध घेणे ही या संशोधनाची पहिली पायरी होय. याला वर्णनात्मक संशोधन असेही म्हणतात. यामध्ये निरीक्षणासाठी निवडलेल्या शिक्षकांच्या नैसर्गिक अध्यापनाचे वर्षभराच्या कालखंडात प्रत्यक्ष जाऊन निरीक्षण केले जाते. निरीक्षणासाठी निरीक्षण श्रेणीचा उपयोग केला जातो. दृक श्राव्य म्हणजे व्हिडिओ किंवा श्राव्य मुद्रणाचा म्हणजे ऑडिओ रेकॉर्डिंगचा उपयोग केला जातो. दुसऱ्या पायरीत शिक्षक कृतींचा विद्यार्थ्यांच्या अध्ययनाशी विशेषतः संपादन, चाचणी किंवा परीक्षेतील गुण इत्यादींशी लक्षणीय सहसंबंध आहे का याचा सांख्यिकीय दृष्ट्या अभ्यास केला जातो. यास सहसंबंधात्मक संशोधनात्मक पायरी असेही म्हणतात. या सहसंबंधातून प्रक्रिया व निष्पत्ती यांच्यातील संबंधाचे स्पष्ट होण्यास मदत होते. तसेच काही शिक्षक कृतींचा अध्ययनाशी लक्षणीय
सहसंबंध असल्याचे, काही वर्तनाचा ऋण सहसंबंध असल्याचा, तर काही वर्तनाचा कोणताच संबंध नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिक्षकांनी कोणत्या कृती केल्यास विद्यार्थी अध्ययनास चालना मिळते, कोणत्या कृतींमुळे बाधा येते हे निश्चित होते. शिवाय अत्यंत महत्त्वाची असे मानल्या गेलेल्या कित्येक शिक्षक कृतींचा विद्यार्थी अध्ययनाशी कोणता संबंध नाही हेही लक्षात आले आहे. उदाहरणार्थ मुक्त प्रश्न, यातून तिसऱ्या संशोधनाच्या पायरीकडे संशोधक वळले व या तिसऱ्या पायरीस प्रायोगिक संशोधनाची पातळी असे म्हणतात. या पायरीमध्ये शिक्षकांना विशिष्ट कृती हेतुतः करण्याचे प्रशिक्षण दिले जाते व त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अपेक्षित बदल होतात काय हे या प्रयोगरित्या पडताळले जाते. यावरून असे लक्षात येईल की शिक्षक परिणामकारकतेवरील हे संशोधन वर्णनात्मक, सहसंबंधात्मक, प्रायोगिक संशोधन या पायऱ्यांनी होते. प्रक्रिया निष्पत्ती संशोधन हा अध्यापनावरील संशोधनाचा एक प्रभावशाली प्रकार आहे आणि या संशोधनातून काही महत्त्वाचे निष्कर्षही हाती आले आहेत. हे फलित थोडक्यात जाणून घेणे आवश्यक आहे. प्रक्रिया निष्पत्ती संशोधनाचे फलित समजून घेऊया. या संशोधनातून पुढील निष्कर्ष हाती आलेले आहेत. 1. पाठाच्या पूर्वी रूपरेषा मांडणे, उद्दिष्टे स्पष्ट करणे, अग्रज संकट सादर करणे यामुळे नव्या ज्ञानाची पूर्वज्ञानाशी सांगड घालण्यास मदत होते व नव्या ज्ञानाच्या सात्मीकरण म्हणजे आत्मसात करण्यास मदत होते. दुसरं आहे उदाहरणांचा वापर, प्रत्येक मुद्द्यांवर सारांश, यामुळे प्रमुख मुद्द्यांच्या अध्ययनास चालना मिळते. 3. मुद्द्यांचा योग्य क्रम, मुख्य सामान्य तत्त्वे व संबोध यांची पुनरावृत्ती, यामुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान संपादन वाढते. 4. विवेचनांतील स्पष्टता म्हणजे संदिग्ध शब्दांचा वापर न करणे, अयोग्य शब्द व वाक्य यांचा उपयोग टाळणे इत्यादी व विद्यार्थ्यांचे अध्ययन यात उच्च सहसंबंध आहे. 5. विविध प्रकारच्या प्रश्नांद्वारे अचूक किंवा व्यक्त असा विद्यार्थी प्रतिसाद मिळविल्यास आकलनास मदत होते. विद्यार्थी प्रतिसाद अपुरा किंवा चुकीचा असला तर शिक्षक आपल्या कृतींमध्ये बदल करू शकतो. 6. प्रश्नांनंतर पुरेशी वेळ स्तब्धता म्हणजे सोप्या प्रश्नांच्या उत्तरासाठी 1 ते 2 सेकंद व अवघड प्रश्नासाठी 3 सेकंदापेक्षा अधिक वेळ आकलनास पूरक ठरते. 7. विद्यार्थ्यांचा सहभाग, विशेषतः कनिष्ठ सामाजिक व आर्थिक प्रतिष्ठा असलेल्या स्तरातील विद्यार्थ्यांचा वर्ग अध्यापनातील सहभाग अध्ययनास पोषक ठरतो. 8 आहे प्रत्येक बरोबर उत्तरास योग्यता दर्शक स्वीकार, प्रशंसेचा निवडक वापर अध्ययनातील दृष्टीने परिणामकारक ठरतो. 9. अपुरा, अंशतः चुकीच्या किंवा पूर्णपणे चुकीच्या प्रतिसादावर तो चुकीचा प्रतिसाद आहे हे स्पष्ट, योग्य, सौम्य शब्दात सांगणे इष्ट ठरते. 10. विद्यार्थ्यांच्या शंका किंवा मते यांवर आपले म्हणणे किंवा अन्य विद्यार्थ्यांची मते मागविणे अध्ययनास प्रेरक ठरते. 11. उच्च आर्थिक सामाजिक स्तरातील विद्यार्थ्यांना बौद्धिकदृष्ट्या चालना देणारे वातावरण, तर निम्न स्तरातील विद्यार्थ्यांना भावनिक उभारा, प्रोत्साहन इत्यादींची गरज असते. 12. शिक्षकांच्या एकाच वेळी अनेक कृती करण्याची क्षमता, शिस्तबाह्य वर्तनाची तात्काळ दखल घेण्याची कृती, अध्यापनातील गतिमानता व निर्विघ्नता, सफाई या वर्ग व्यवस्थापनाशी निगडित वर्तनामुळे अध्ययनास पोषक वातावरण निर्माण होण्यास मदत होते. प्रक्रिया व निष्पत्ती संशोधनाच्या दीर्घ काळात चाललेल्या संशोधनातून जी निवडक तत्त्वे हाती आली आहेत ती पुढे थोडक्यात वर मांडलेली आहेत. ही तत्त्वे शिक्षकांचे बाह्य वर्तन व विद्यार्थ्यांचे अध्ययन यातील साहचर्य किंवा परस्पर संबंध दर्शवणारी सामान्यीकरण आहे व ती कोणत्याही एका विशिष्ट विषयाच्या अध्यापनाशी संबंधित नाहीत. ही तत्त्वे शिक्षकांना व शिक्षक प्रशिक्षणाला उपयोगी पडणारी असली तरी त्यांच्या काही मर्यादा आहे, किंबहुना प्रक्रिया निष्पत्ती संशोधनाच्याच त्या मर्यादा किंवा त्रुटी आहेत असे म्हणावे लागेल. प्रक्रिया निष्पत्ती संशोधनातील त्रुटी व मर्यादा. प्रक्रिया निष्पत्ती संशोधनाचा कार्यक्रम
मुळातच वर्तनवादी मानसशास्त्राचा प्रभाव असलेला कार्यक्रम आहे. त्यामुळे शिक्षकांचे बाह्य वर्तन व विद्यार्थ्यांचे संपादन या निरीक्षणक्षम मापनीय चलांचा अभ्यास करण्यावर या संशोधन कार्यक्रमाने भर दिलेला आहे. या दोन प्रकारच्या चलातील काही परस्पर संबंध त्यातून प्रस्थापित झाले, मात्र त्यात आणखी नव्याने भर पडण्याची शक्यता आता कमी कमी होऊ लागली आहे. एखादे शिक्षक व विद्यार्थ्यांचे अध्ययन यातील परस्पर संबंध ज्ञात झाला तरी वर्ग अध्यापनात त्या एका विशिष्ट वर्तनाचे प्रमाण वाढविणे की विद्यार्थी अधिक शिकतील असे म्हणता येणार नाही. कोणतेही शिक्षक वर्तन वर्ग अध्यापनात स्वतंत्र किंवा सुटे घडत नसून अनेक कृतीच्या मालिकेतील तो एक घटक असतो आणि या संयुक्त वर्तन मालिकेला अध्यापनात सुट्या वर्तनापेक्षा अधिक महत्त्व आहे. प्रक्रिया निष्पत्ती संशोधनाचा कार्यक्रम हा संशोधनाचा प्रकार असला तरी त्यामागे कोणत्याही प्रकारच्या तात्विक बैठक नाही. त्यामुळे एखाद्या शिक्षक वर्तनाचा विद्यार्थी अध्ययनाशी संबंध आहे एवढीच माहिती या निकषातून मधून मिळते, परंतु त्या वर्तनामुळे अध्ययनास का चालना मिळते या प्रश्नाचे उत्तर या संशोधनातून मिळत नाही. पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे शिक्षकाचे व्यक्त वर्तन व विद्यार्थ्यांचे व्यक्त ज्ञानसंपादन चाचणीद्वारे या अध्यापनाच्या छोट्या दृश्य भागापुरते हे संशोधन मर्यादित आहे. अध्यापन ही याहून कितीतरी व्यामिश्र व गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. तिची तुलना हिमनगाशीही करावी लागेल. या हिमनगाचे स्वरूप अलीकडे हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. अध्यापनाचे हे व्यापक स्वरूपाचे संशोधन प्रक्रिया निष्पत्ती संशोधन कार्यक्रमाच्या आवाक्यापलीकडचे आहे. अध्यापनाची सुरुवात ही व्यक्त वर्तन अध्यापनाची सुरुवात ही व्यक्त वर्तनापेक्षा शिक्षकाच्या अव्यक्त विचार प्रक्रियेतून होते. शिक्षकास असलेले विषय ज्ञान शिकविण्याचा आशय व त्याची अध्यापन पद्धतीशी उद्दिष्टांच्या संदर्भात घातलेली सांगड, अध्यापनाचे नियोजन, प्रत्यक्ष अध्यापन कालातील घेतलेले निर्णय या सर्व विचार प्रक्रिया अध्यापनाच्या व्यक्त वर्तनाच्या मुळाशी असतात. त्यांना शिक्षक विचार प्रक्रिया म्हणजे टीचर्स थॉट प्रोसेस म्हणता येईल व अध्यापन प्रक्रियेचे ते अविभाज्य अंग आहे. या विचार प्रक्रियेतून शिक्षक अध्यापन वर्तन प्रदर्शित करतो, परंतु ते वर्गातील आंतरक्रियेचा एक भाग म्हणून. वर्गातील शिक्षक व विद्यार्थी हा एक सामाजिक गट आहे व त्या सामाजिक गटात केवळ औपचारिक अध्यापनाची प्रक्रिया चालते असे नाही, तर अनेक सामाजिक मध्यस्थ प्रक्रियाही चालू असतात. शिक्षक केवळ एखादा विषय किंवा पाठ्यांश शिकवितो असे नाही, तर त्याबरोबर तो आपले वैयक्तिक विचार व्यक्त करतो. आपल्या वर्तनातून तो कळत न कळत विद्यार्थ्यांत भेदाभेद करतो, वर्तनाची भाषेची काही प्रमाणके प्रस्थापित करतो. शिवाय विद्यार्थ्यातही काही अनौपचारिक सामाजिक गट असतात, त्यातून एकमेकांवर प्रभाव पडतो. वेगवेगळ्या भूमिका विद्यार्थी धारण करतात. हा अनुभव अध्यापनाचा सुप्त भाग आहे. त्यांना सामाजिक मध्यस्थ प्रक्रिया सोशल मेडिएशन असे म्हणतात. अध्यापनातील औपचारिक अध्यापनाचे जे अंग आहे, ज्याला शैक्षणिक विषयाचे अध्यापन म्हणता येईल, त्यालाही अनेक पदर आहेत. 35 ते 40 मिनिटांच्या तासिकेत शिक्षकांनी भले 30 मिनिटे शिकवले असेल, पण विद्यार्थ्यांनी त्या काळात काय केले, त्यांनी तो वेळ शैक्षणिक अध्यापनासाठी वापरला का, ते खरोखरच अवधान देत होते का, इत्यादी प्रश्न उभे राहतात. शिक्षक वर्तन व अध्ययन यामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध कृती मध्यस्थ प्रक्रिया म्हणून काम करतात. ली शुल्मन त्यांना शैक्षणिक मध्यस्थ प्रक्रिया असे संबोधतात. शिक्षकांचे वर्तन व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मध्यस्थ प्रक्रिया यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात विचार प्रक्रिया सुरू होते. ज्ञानेंद्रियांद्वारे ग्रहण केलेल्या माहितीवर विद्यार्थी ज्या अनेक प्रक्रिया करतो त्यांना विद्यार्थी विचार प्रक्रिया म्हणतात. या प्रक्रियांचा किंवा या विचार प्रक्रियेचा परिपाक म्हणून अंतिमतः विद्यार्थी संपादनाची क्रिया घडून येते, म्हणजे स्टुडंट अचिव्हमेंट.
या सर्व चर्चेत आपल्याला असे म्हणता येईल की शिक्षक अध्यापन वर्तनाबरोबरच आणखी 4 प्रक्रियांवर अध्यापनात समावेश होतो. त्या अशा: 1. शिक्षक विचार प्रक्रिया, 2. सामाजिक मध्यस्थ प्रक्रिया, 3. शैक्षणिक मध्यस्थ प्रक्रिया व 4. विद्यार्थी विचार प्रक्रिया. या 4ही घटकांची अंतिम निष्पत्ती म्हणजे विद्यार्थी संपादन होय. या प्रत्येक अंगांचा किंवा घटकांचा आपण आता परिचय करून घेऊया.